नमस्कार. आरजी हॉस्पिटलच्या वतीनं इन गोवा तुमच्यासमोर घेऊन येत आहे जागतिक किडनी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. आणि आपल्यासोबत आहेत आरजी हॉस्पिटलचे डॉक्टर शीतल लेंगडे, जे पश्चिम महाराष्ट्राबरोबरच गोव्यातही प्रसिद्ध आहेत. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि विचारून घेणार आहोत की किडनी हे नेमकं आपल्या मानवी शरीरातील किती महत्त्वाचं अवयव आहे, त्याचं कार्य काय आणि कशा पद्धतीनं त्याला आपण त्रासामध्ये टाकतो किडनी एका पर्टिक्युलर अवयवाला. हे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आणि आरजी हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ह्याचीही माहिती आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. सर्वप्रथम आम्हाला सांगा की यंदाची थीम काय आहे? यंदाचं जे वर्ल्ड किडनी डे थीम आहे त्याच्यामध्ये किडनी हेल्थ फॉर एव्हरीवन फ्रॉम प्रिव्हेन्शन टू अर्ली डिटेक्शन ऑफ किडनी डिसीज, हे बेसिकली याचं थीम आहे. आणि याच्यामध्ये आपण किडनी आजार हा प्राथमिक स्थितीमध्ये कसा आपल्याला तो डिटेक्ट करता येईल आणि मुख्य म्हणजे किडनी विकार आपल्याला कसा टाळता येईल याच्यावर आपण यावर्षी भर देणार आहोत. आणि दरवर्षी वर्ल्ड किडनी डे जो साजरा केला जातो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या थीम असतात. तर यावर्षीचा थीम आहे की किडनी आजार प्राथमिक परिस्थितीत जाणून घेणे आणि तो टाळता कसा येणे याच्यावर आपण यावेळेला भर देणार आहोत. बरं, किडनी म्हटल्यावरती सहसा दुर्लक्ष होतं. आपण नेहमी बघतो की रेग्युलर डे टू डे लाईफमध्ये आपण डोळ्यांची काळजी घेतो, कानाची काळजी घेतो, अगदी टू दॅट एक्सटेंट आपण आपलं हार्ट त्याची पण काळजी घेतो, पण किडनीकडे दुर्लक्ष केलं जातं असं वाटतंय मला. नेमके या किडनीचं कार्य काय आहे मानवी शरीरामध्ये? किडनीचं कार्य काय असतं? तर किडनी हे आपल्या शरीरामधलं एक फिल्टर आहे. म्हणजे किडनीचं कार्य बेसिकली असतं एक जसं एक फिल्टर कुठल्याही गोष्टीला शुद्धीकरण करावं लागतं. आता किडनीचं मुख्य कार्य असतं की आपल्या शरीरामध्ये जे काय बाकीचे अवयव आहेत त्यांना जो रक्तपुरवठा होतो तो रक्तपुरवठा शुद्ध करणे, हे बेसिकली किडनीचं कार्य आहे. त्यामुळे आणि किडनीचं हे जे कार्य असतं ते ऑब्व्हियसली आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किडनी हे 24 तास 7 दिवस सतत काम करत असतात. त्यांचं कार्यच बेसिकली असं आहे की जे हृदयाकडून जे रक्त पंप केलं जातं ते जे रक्त असतं ते शुद्ध करून बाकीच्या अवयवांना सप्लाय करणे, हे बेसिकली किडनीचं काम आहे. तर मुख्य काम आहे ॲज अ फिल्टर. आणि त्याद्वारे जे आपण रक्तातले जे विशुद्ध पदार्थ असतात, जे नकोशे पदार्थ असतात आपल्या शरीराला, ते लघवीमार्फत ते आपल्या शरीरातून बाहेर फेकलं जातं. हे एक महत्त्वाचं कार्य आहे. खरं एवढंच नसून किडनीचे बाकीचे देखील महत्त्वाचे उपयोग आहेत जे बऱ्याच लोकांना माहिती नसतात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये जे रक्त तयार होतं, हिमोग्लोबिन ज्याला आपण म्हणतो, ते जे रक्त तयार होतं किंवा ते जे पातळी आपल्याला लागती ती या किडनीमुळेच तयार होती. तर हिमोग्लोबिन लेवल नॉर्मल राखणे किंवा रक्ताची पातळी नॉर्मल राखणे हे देखील एक किडनीचं मुख्य काम आहे. दुसरं म्हणजे जे ब्लड प्रेशर कंट्रोल दैनंदिन जीवनात ठेवावा लागतो, ते ब्लड प्रेशर कंट्रोल देखील हे किडनीद्वारेच केलं जातं. म्हणजे ज्या लोकांना किडनी विकार असतात त्या लोकांना युज्युअली त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे ब्लड प्रेशर हे किडनीशी संबंधित आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणखीन बाकीच्या काय जे महत्त्वाचे कार्य आहे त्याच्यामध्ये जे शरीराला किंवा जे आपल्या हाडांना एक मजबूतीपणा येतो, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी वगैरे, ह्याचं देखील उत्पन्न आणि ह्याचं देखील प्रोसेस किडनीमध्येच तयार होत असतं. तर ह्या काही महत्त्वाच्या जे फंक्शन्स आहेत ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ॲज अ फिल्टर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की किडनी वर्क्स ॲज अ फिल्टर. तर त्याच्याबरोबर देखील त्याचे बरेचसे काही कार्य आणि बरेचसे काही फंक्शन्स असतात जे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या नॉर्मल हेल्थसाठी गरजेचं आहेत. एवढं सगळं कार्य हे किडनी करतं. मग अशा परिस्थितीत त्याला डॅमेज होण्याची कारणं काय असतात की आम्ही असं काय करतो की किडनीला त्रास होतो? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे किडनी विकार
हे काही ठराविक रिस्क फॅक्टर असणाऱ्या लोकांच्यामध्ये जास्त आढळून येतं. हां. तर उदाहरणार्थ डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे किडनी विकाराचे दोन मुख्य कारण आहेत. आपल्या भारतामध्ये साधारणतः 40 ते 45% किडनी विकार हे डायबिटीसमुळे होतं. साधारणतः 20 ते 25% किडनी आजार हा ब्लड प्रेशरमुळे होतो. तर हे जर तुम्ही एकत्र केलं तर साधारणतः ऑलमोस्ट 65 to 70% किडनी विकार हे डायबिटीज आणि ब्लड प्रेशरमुळेच झालेले असतात. बाकी काही लोकांच्यामध्ये ज्यांना वरचेवर किडनी स्टोन होतो, ज्यांना युरिक ॲसिडचे प्रॉब्लेम्स असतात, जी लोक वरचेवर पेन किलर्सचे गोळ्या घेतात, म्हणजे ज्यांना संधिवात असतो किंवा ज्यांना बाकी काही कारणामुळे पेन किलरच्या गोळ्या घ्याव्या लागतात, तर अशा लोकांना देखील किडनी विकार होणं हे एक रिस्क फॅक्टर आहे. तर प्राथमिक म्हणजे मुख्यपणे डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे किडनी विकाराचं मुख्य कारण आहे. आणि ह्या लोकांच्यामध्ये किडनी कसे सांभाळावेत किंवा किडनी प्रोटेक्शनसाठी काय करावं ह्याचं एक ठराविक प्रोसेस आहे. खूप सुंदर माहिती दिली डॉक्टर तुम्ही आम्हाला. वेळ झाली आहे मात्र एका अल्पशा विश्रांतीची. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट असं आमच्या लक्षात येते की किडनी म्हटल्यावरती फक्त किडनी स्टोन नाही, त्या बाहेरही किडनीला अनेक विकार होऊ शकतात. आणि डॉक्टरने आम्हाला माहिती दिली आहे ब्लड प्रेशर आणि डायबिटीज हे दोन मुख्य कारण आहेत किडनीला आपण धोकादायक स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याची परिस्थिती आपण निर्माण करू शकतो, अशी माहिती आता आपल्याला डॉक्टरने दिलेली आहे. अल्पशी विश्रांती घेऊया आणि अशीच ही चर्चा आपण पुढे चालू ठेवूया. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. RG हॉस्पिटलच्या वतीनं हा विशेष कार्यक्रम जागतिक किडनी दिनानिमित्त आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. आणि जसं की डॉक्टरने आम्हाला सांगितलं की किडनीचे विकार म्हणजे फक्त किडनी स्टोन पुरती रिस्ट्रिक्टेड नाही आहेत, इतरही गोष्टी याला कारणीभूत ठरतात आणि आपल्याला गंभीर अशा आजारांना नंतर सामोरं जावं लागतं. सो याच चर्चेला आपण पुढे नेणार आहोत आणि आपल्याबरोबर आहेत शीतल लेंगडे डॉक्टर, त्यांच्याशी आम्ही बातचीत करतोय. डॉक्टर, आम्हाला ह्याचे सिम्पटम्स काय आहेत? म्हणजे जेव्हा एक किडनीचा आजार माणसाला जेव्हा बळावतो, कोणताही असू दे, मग त्याचे प्रमुख सिम्पटम्स काय असतात? अच्छा, तर एक आपल्याला सुरुवातीलाच मला सांगावं असं वाटतं की किडनी विकार हा जो आहे हा बऱ्याचशा प्रमाणामध्ये आणि बऱ्याचशा वेळेस तो सायलंट आजारामध्येच येतो. म्हणजे सुरुवातीचे लक्षणं हे बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येत नाहीत. आणि ज्या वेळेला पेशंट्स आमच्याकडे येतात किडनी खराब झाले किंवा किडनी प्रॉब्लेम आहे म्हणून, त्यावेळेला ऑलरेडी बराचसा उशीर झालेला असतो. आणि याचं कारण बेसिकली तेच सांगितलं की सुरुवातीचा जो किडनीचा आजार असतो तो नकळत तुमच्या नकळत तो प्रोग्रेस झालेला असतो. तरी पण सुरुवातीची काही लक्षणं जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये पायांना सूज येणे, सकाळी उठल्यानंतर डोळ्यांभोवती किंवा चेहऱ्यावरती सूज असणे, काही वेळेला वरचेवर रात्री लघवीला उठणे, काही वेळेला लघवीला भरपूर फेस येणे, काही लोकांच्यामध्ये जेवणाची चव जाणे किंवा जेवण कडूसं लागणे, काही वेळेला इवन जेवणाचा वास आल्यानंतर देखील काही लोकांना मळमळणे किंवा उलटी होणे. तर ही सगळी किडनी विकाराची लक्षणं आहेत. याच्यामध्ये दुःखत नाही. हो, याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे किडनी आजार याच्यामध्ये पेन हे लक्षण बऱ्याच वेळेला नसतं. आणि पेन फक्त आपल्याला किडनी स्टोनमध्ये जाणवून येतं. किडनी स्टोन व्यतिरिक्त बाकीचे जे किडनीचे आजार असतात, ज्या लोकांना डायबिटीसमुळे किडनी खराब होते किंवा ब्लड प्रेशरमुळे किडनी खराब होते, अशा वेळेला पेन हे लक्षण त्यांच्यामध्ये नसतं. आणि त्यामुळे पेशंट्स आमच्याकडे यायला उशीर होतो, उशिरा पोचतात म्हणा, किंवा त्यांच्या लक्षात येत नाही की आपल्याला किडनीचा आजार आहे. आणि ज्या वेळेला ते डॉक्टरांच्याकडे येतात त्यावेळेला ऑलरेडी
किडनीचा आजार हा बऱ्यापैकी पुढे गेलेला असतो. तर सुरुवातीची मी लक्षणं आपल्याला सांगितले, तर ती लक्षणं जर आपल्या लक्षात आली तर किडनी आजार आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. इनिशियल स्टेजला ह्या सगळ्या सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. ओके, मग अशा परिस्थितीत जेव्हा एक रुग्ण हॉस्पिटलमध्ये येतो, मग त्याचे हे कसं केले जाते, म्हणजे त्याचं तपासणी कशी पुढे जाते? तर सुरुवातीला ज्यावेळेला पेशंट्स आमच्याकडे येतात त्यावेळेला जर त्यांना रिस्क फॅक्टर्स असतील, जर डायबिटीस त्यांना बऱ्याच वर्षापासून आहे किंवा ब्लड प्रेशर त्यांना बऱ्याच वर्षापासून आहे किंवा त्यांच्या घरामध्ये कुणाला किडनीचा आजार असेल किंवा जर तुमचं वय अबाव 65 इयर्स असेल, तर हे जे रिस्क ग्रुप आहे त्या लोकांच्यामध्ये आपण एक साधी लघवीची तपासणी करायला सांगतो. लघवीमध्ये प्रोटीन्स आपल्या जात आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे. आणि युरिनमध्ये जर आपल्या प्रोटीन्स असतील तर किडनी विकाराचं ते एक पहिलं लक्षण असतं. आणि दुसरी महत्त्वाची तपासणी म्हणजे रक्तातलं क्रियाटिनिन नावाचं एक घटक आहे, त्याची आपण तपासणी करून बघतो. क्रियाटिनिन हे किडनी विकाराचं एकदम महत्त्वाची तपासणी आहे. क्रियाटिनिन लेवल जर आपलं वाढलं असेल तर आपल्या किडनीना काहीतरी आजार आहे किंवा आपल्याला किडनी विकार आहे हे आपल्या लक्षात येतं. आता नॉर्मल क्रियाटिनिन असतं 1, हे लक्षात असणं गरजेचं आहे. 1 मिलीग्रॅम. तर नॉर्मल क्रियाटिनिन 1 असतं आणि ज्या वेळेला हे एकाच्या वरती जायला लागतं तर त्यावेळेला आपल्याला किडनी विकार आहे की नाही याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. बरं, मग आता समजा हे सिम्पटम्स कोणाला लक्षात आले असतील आता हा कार्यक्रम बघत असताना, पहिली स्टेप त्यांनी काय घ्यायची? तर पहिली स्टेप म्हणजे जर आपल्याला यातले काही लक्षणं असतील, तर उदाहरणार्थ आपल्या पायांना सूज येत असेल किंवा आपल्या लघवीमध्ये आपल्याला काही फरक जाणवत असेल, लघवीला फेस भरपूर येत असेल किंवा तुम्हाला जर वरचेवर रात्री लघवीला उठावं लागत असेल, तर किडनी विकार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी लघवी आणि रक्त तपासून घ्या. आणि जर लघवीमध्ये आपल्या प्रोटीन किंवा रक्ताच्या पेशी सापडल्या किंवा रक्तामधलं जर आपलं क्रियाटिनिन किंवा युरियाची पातळी वाढली असेल तर आपले जे फॅमिली डॉक्टर आहेत किंवा फिजिशियन्स आहेत त्यांना तुम्ही याच्याबद्दल विचारा. आणि तुमचे फॅमिली डॉक्टर्स किंवा फिजिशियन्स ऑब्व्हियसली ह्या रिपोर्ट्सकडे तुम्हाला लक्ष देऊन किडनी विकार तज्ज्ञांचं तुम्हाला ओपिनियन लागणार आहे की नाही हे सांगतील. जर लघवीचा रिपोर्ट खराब असेल आणि क्रियाटिनिन लेवल आपलं वाढलं असेल तर आपल्याला नक्कीच किडनी विकार तज्ज्ञांना भेटावं लागेल. कारण त्याचं कारण काय, किडनी विकार कशामुळे झालेला आहे आणि तो कसा पुढे आपल्याला टाळता येईल किंवा त्याच्यावर कसा कंट्रोल करता येईल हे तुम्हाला ते समजावून सांगतील. प्रमुख असं कारण काय आहे, म्हणजे किडनीला हा असे विकार होण्याचं अगदी प्रमुख कारण काय? तर मुख्यतः तुम्ही जर बघितलं तर डायबिटीज हे आपल्याला जर 10 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा आपल्याला जर ब्लड प्रेशर बऱ्याच वर्षापासून असेल जो आपण कंट्रोल केलेला नाही आहे, तर डायबिटीज आणि ब्लड प्रेशरमुळे किडनी विकार होण्याचे गोष्टी या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण त्याच्याबरोबर आपल्याला जर आपण रेग्युलर पेन किलरच्या गोळ्या घेत असाल किंवा जर आपल्याला वरचेवर किडनी स्टोन होत असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणाला किडनी विकार असेल, काही किडनी विकार असतात जे अनुवंशिक असतात, तर अनुवंशिक किडनी आजार देखील काही लोकांच्यामध्ये आढळून येतो. जर तुम्ही लाईफस्टाईलमध्ये पण लाईफस्टाईल बद्दल जर आपण बघितलं तर हल्लीचं जे आपलं जे आपण म्हणतो वेस्टर्नाइज लाईफस्टाईल आहे ज्याच्यामध्ये आपलं शारीरिक व्यायाम कमी पडतो, आपण बऱ्याचशा वेळेला बसून असतो, आपली शारीरिक हालचाल अशी इतकी होत नाही, आपलं वजन वाढतं, आपण काही वेळेला फास्ट फूड किंवा प्रोसेस्ड फूड जास्त घेतलं, तर हे जे आपले लाईफस्टाईल जे हल्ली बदलत चाललेलं आहे याच्यामुळे देखील किडनी डिसीजचं प्रमाण वाढतं. तर ह्या फॅक्टर्समुळे देखील काही लोकांना किडनी आजार घडलेला आपण बघितलेला आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला की प्रोटीन लघवीमधून जर जास्त जात असेल तरी पण किडनीचा आजार होऊ शकतो. मग प्रोटीन इनटेक जास्त घेतलं तरी पण? हो, तर लघवीमधून प्रोटीन जर आपल्या जात असेल तर ते किडनी विकाराचं एक मुख्य लक्षण किंवा वॉर्निंग सिम्पटम आपल्याला म्हणता येईल. तर लघवीमध्ये आपल्या प्रोटीन असेल तर
डेफिनेटली तो किडनी विकारामुळे झालेला असतो. अच्छा. तर अशा वेळेला आपण जे आहारातलं प्रोटीन इंटेक आपलं जे असतं ते आपण कमी करायला सांगतो. कारण प्रोटीन आपण जितकं खातो तितकं त्या किडनीला जास्त काम करावं लागतं. आणि जर आपल्या किडनीना काही आजार झाला असेल किंवा आपल्या किडनीना जर काही मार पडत असेल तर त्यांना जास्त काम करून देणं हे त्यांना आणखीन हानिकारक होऊ शकतं. अशा वेळेला आपण जेवणातून प्रोटीन इंटेक कमी करायला सांगतो. त्यामुळं ज्या लोकांना किडनी विकार आहे आणि ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, तर अशा लोकांना आम्ही डाएटमधून प्रोटीन इंटेक कमी करायला सांगतो. अशा परिस्थितीत सुद्धा जर वाईट बातमी येत असेल किडनीबद्दलची तर त्याला कशा पद्धतीनं टॅकल केलं जातं आणि त्या रुग्णावरती कसे उपचार केले जातात आर जी हॉस्पिटलमध्ये ते आपण जाणून घेणार आहोत मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर जी हॉस्पिटलच्या वतीनं जागतिक किडनी दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत आणि आपल्याला माहिती देत आहेत आर जी हॉस्पिटलचे डॉक्टर शीतल लेंगडे. डॉक्टर म्हणजे थेट बोलू आपण. तुम्ही जसं सांगितलं की अनेकदा रुग्ण हा परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतरच येतो कारण त्याचे सिम्पटम्स लक्षात येत नाही. मग अशा परिस्थितीत त्या रुग्णाला मेडिकल फॅसिलिटीज कशी दिली जाते? समजा त्याचा एक किडनीच पूर्ण एक किंवा दोन्ही डॅमेज झाली असेल तर मग काय? तर असं असतं की सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांना 2 किडन्या असतात आणि किडनी विकार आपण ज्या वेळेला दोन्ही किडनी खराब झाल्या त्यावेळेला म्हणतो आपण. समजा तुमची एक किडनी खराब झाली किंवा ती किडनी जरी आपण काढून टाकली तरी तुम्हाला काही त्रास होत नाही. तर ज्यावेळेला दोन्ही किडनी आपल्या खराब होतात त्यावेळेला आपण किडनी डिसीज किंवा किडनी फेलियर म्हणतो. तर पण युजली येताना रुग्ण असाच येतो का की एक किडनी वर्किंग कंडिशनमध्ये आहे आणि दुसरी किडनी? असं असतं की समजा तुमची एक किडनी काही कारणामुळे खराब व्हायला लागली किंवा ती आकाराने छोटी जरी झाली तरी तुमच्या लक्षात येत नाही कारण दुसरी किडनी जी असते ती त्या किडनीचं काम स्वतःवर घेऊन ती स्वतः करते. त्यामुळं दोन्ही किडनी ह्या साधारणतः एक सिंगल युनिट असं म्हणून काम करतात. जरी त्या आपल्या शरीरामध्ये 2 ठिकाणी बसवल्या असतात तरी त्यांचं कार्य हे एकच असतं. त्या दोन्ही किडनी एकत्र काम करतात. त्यामुळे किडनी आजार आपण ज्या लोकांना म्हणतो त्या लोकांना दोन्ही किडनी त्यांच्या आजारामुळे खराब झालेल्या असतात. म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि ही जे काही कॉमन रिझन्स आहेत याच्यामध्ये दोन्ही किडनी सारख्याच खराब होतात. फक्त किडनी स्टोन म्हणा किंवा काही वेळेला किडनी इन्फेक्शन एका किडनीला होतो दुसऱ्या किडनीला होत नाही. किडनी स्टोन देखील एका किडनीला होतो दुसऱ्या किडनीला होत नाही. अशा वेळेला मग एक किडनी जरी आपली खराब झाली आणि दुसरी किडनी चांगली असेल तरी आपल्याला काही त्रास होणार नाही. तर आमच्याकडे जे पेशंट येतात त्या पेशंट्सना अनफॉर्च्युनेटली दोन्ही किडनी त्यांच्या खराब झालेल्या असतात. मग अशा वेळेला समजा ते जर आपल्याकडे उशिरा आल्या म्हणजे ज्यावेळेला आपण किडनी फेलियर म्हणतो ज्यावेळेला दोन्ही किडनी त्यांच्या 90% जास्त खराब झालेल्या असतात. मग अशा वेळेला त्यांना डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट हा पर्याय आपण त्यांच्यापुढे मांडतो. 90% किडनी खराब झाल्यानंतर डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट हे एकदम गरजेचं राहतं. काही किडनी आजार असतात ज्याच्यामध्ये किडनी तात्पुरता खराब झालेल्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला दुसरा काही आजार झाला असेल फॉर एक्झाम्पल मलेरिया झाला असेल किंवा जर तुम्हाला डायरिया वगैरे सिव्हिअर झाला असेल किंवा समजा तुम्ही अशी काही गोळी किंवा औषध खाल्लं असेल की ज्याचा किडनीवर तात्पुरता परिणाम झाला असेल तर अशा वेळेला ती किडनी पुन्हा बरी होती. मग अशा वेळेला जे डायलिसिस त्या लोकांना लागतं ते टेम्पररी डायलिसिस असतं. साधारणतः 1 आठवडा 2 आठवडे त्यांना उपचार लागतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या किडनी पुन्हा पूर्ववत नॉर्मल होतात. मग त्याला आपण ॲक्यूट किडनी फेलियर असं म्हणतो. ज्या लोकांचा किडनी आजार हा बऱ्याच महिन्यापासून चालत आलेला असतो म्हणजे डायबिटीज आणि ब्लड प्रेशर ही
वर्षानुवर्ष असलेले आजार असतात. अशा लोकांचं ज्यावेळेला किडनी खराब होतात त्यावेळेला आपण त्यांना क्रॉनिक किडनी डिसीज किंवा क्रॉनिक किडनी फेलियर म्हणतो. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला आपण डायलिसिस चालू करतो तो उपचार हा लाँग टर्म किंवा काही वेळेला लाईफ लाँग उपचार हा घ्यावा लागतो. तर डायलिसिसमध्ये आपल्याला माहिती आहे की रक्तशुद्धीकरण केलं जातं. डायलिसिस ही उपचार पद्धती साधारणतः आठवड्यातून 2 ते 3 वेळेला करावी लागते. एका डायलिसिसला सर्वसाधारणतः 4 ते 5 तास लागतात. अच्छा. आणि डायलिसिसने तुमची तब्येत साधारणतः नॉर्मल माणसासारखी राहू शकते. म्हणजे डायलिसिसच्या आधारे आपण आपले नेहमीचे कार्य करू शकता. आपल्याला असा काही आजार किंवा किडनीची लक्षणे जी सुरुवातीला असतात ती काही लक्षणं राहत नाहीत. दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट करणे. याच्यामध्ये किडनी डोनर जो असतो तो फॅमिली मेंबर लागतो. साधारणतः 20 ते 70 वयोगटामधला कोणतीही व्यक्ती जी मेडिकली फिट असते त्यांची किडनी तुम्हाला बसवली जाते. आणि ट्रान्सप्लांट केल्यानंतर साधारणतः 2 आठवड्यामध्ये आपण पूर्ण नॉर्मल हेल्थमध्ये येऊ शकता. गोव्यामध्ये आपण गोवा मेडिकल कॉलेजमध्ये साधारणतः आता एक गेल्या 8 वर्षापासून किडनी ट्रान्सप्लांट उपचार हा चालू आहे. आणि गेल्या 6 महिन्यापासून प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील किडनी ट्रान्सप्लांट हा उपचार अवेलेबल आहे. तर किडनी ट्रान्सप्लांट हे किडनी फेलियरच्या पेशंटना एक जीवनदान म्हणा किंवा एक नवीन आयुष्य नवीन जीवन मिळण्यासारखं आहे. पुनर्जन्म असल्यासारखं आहे. कारण ट्रान्सप्लांट केलेला माणूस हा नॉर्मल माणसांसारखाच जगू शकतो, सगळे कार्य करू शकतो. जो डोनेट करतो तो पण आणि ज्याला मिळते ते पण. जो किडनी डोनर असतो तर यात महत्त्वाचं असं आहे की भारतीय जो ऑर्गन ट्रान्सप्लांटचा कायदा आहे त्या कायद्यानुसार आपल्याला फक्त घरातली लोकच किडनी दान करू शकतात. बाहेरची लोक आपल्याला आपले कितीही जवळचे असतील किंवा आपले मित्र हे असतील तरी कायद्यानुसार आपल्याला ते किडनी दान करू शकत नाहीत. घरातले जे तुमचे आई वडील बहीण भाऊ किंवा काही ह्याच्यामध्ये इवन मुलं मुली देखील ॲज अ किडनी डोनर म्हणून आलेले आहेत. बऱ्याचशा वेळेला नवरा बायको एकमेकांना किडनी दान करतात. तर जो डोनर असतो त्याची पूर्ण मेडिकल तपासणी केली जाते. त्याला डायबिटीस असता कामा नये, त्यांना ब्लड प्रेशर असेल जे कंट्रोल असेल तरी चालतं. तर मेडिकली डोनर हा फिट असला पाहिजे. आणि जर मेडिकली तो फिट असेल तर किडनी डोनेट केल्यानंतर एका किडनीवर तो आपलं नॉर्मल आयुष्य जगू शकतो. त्यांना काही औषधं गोळ्या घ्याव्या लागत नाहीत. त्यांना काही कमजोरीपणा किंवा अशक्तपणा वगैरे येत नाही. ते जे काय पूर्वीचे काम करत असतील किंवा कुठे नोकरी करत असतील तर ते काम किंवा ती नोकरी ते पुन्हा किडनी डोनेट केल्यानंतर देखील करू शकतात. तर किडनी डोनेशन हे एकदम सेफ आहे. याच्यामध्ये असं काळजी करण्यासारखं काही नसतं. डोनरला असं काही रिस्क राहत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना ते डोनेट करतात त्यांचे समजा त्यांचा तो भाऊ असेल किंवा बहीण असेल किंवा मुलगा मुलगी असेल त्यांना ते किडनी मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण त्यांना किडनी मिळाल्यानंतर डायलिसिसमधून ते कायमचं बाहेर पडू शकतात आणि नॉर्मल आयुष्य जगू शकतात. खूप सुंदर अशी माहिती तुम्ही डॉक्टर दिली आम्हाला. आणि बऱ्याचशा गोष्टी आणि बरेचसे मिसकन्सेप्शन होते या किडनीबद्दल की किडनी म्हटलं की हां चला फक्त किडनी स्टोन, पण ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याला कारणीभूत असू शकतात किडनीला त्रास देणारे. हे आज आम्हाला कळलं. जाता जाता मी तुम्हाला विचारेन की ह्या किडनीची आम्ही काळजी कशी घ्यायची आता, की कधी आपण मोस्ट एक्स्ट्रीम लेवलला जाऊ की आपण त्या किडनीला कधीच त्रास नाही देणार. बरोबर. तर असं म्हणतात की प्रिव्हेन्शन इज
बेटर दॅन क्युअर. हो. आणि किडनी आजारांच्या मध्ये तर हे फार फार इम्पॉर्टंट आहे की आपण किडनी विकार प्रिव्हेंट करणं हे एकदम सोपं आहे. त्याचं ट्रीटमेंट करणं आणि त्यातून जाणं हे फार कठीण आहे. तर प्रिव्हेन्शनच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर साध्या काही दैनंदिन जीवनामध्ये साध्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो आणि ज्याच्यामुळे आपण आपल्या ॲटलिस्ट किडनी व्यवस्थित आहेत याची आपण काळजी घेऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नेहमीच्या जीवनामध्ये आपण ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. ॲक्टिव्ह म्हणजे फिजिकली ॲक्टिव्ह आणि फिट असणं फार गरजेचं आहे. तर सर्वसाधारण जीवनामध्ये ॲटलिस्ट एक अर्धा तास व्यायाम करणे, म्हणजे तो कोणताही साधा व्यायाम असू शकतो. तुम्ही अर्धा तास वॉकिंग करायला जावा किंवा तुम्हाला जर स्विमिंगची आवड असेल तर स्विमिंग करा किंवा कोणताही व्यायाम तुम्ही अर्धा तास करणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे तुम्ही साधारणतः फिट राहू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आहार आपला संतुलित असला पाहिजे. तर संतुलित आहार अशासाठी की आपण वजन वाढता कामा नये आणि आपण जर वजन आपलं नियंत्रित ठेवलं तर आपले किडनी फंक्शन चांगलं राहतं. कारण ओबेसिटी हे जे आहे हे किडनी विकाराचं एक कारण आहे. जी लोक ओव्हरवेट असतात, जे जाड असतात, त्यांच्यामध्ये किडनी विकार हे जास्त आढळून येतात. त्यामुळे आपलं वजन नियंत्रित राखणं फार गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांनी आपलं डायबिटीज कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. तर बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की डायबिटीजचे पेशंट औषधं खातात, काही वेळेला इन्सुलिन घेतात, कारण ते रेग्युलरली चेक करत नाहीत किंवा रेग्युलर मॉनिटर करत नाहीत. तर मग अशा वेळेला आम्ही डायबिटीजच्या पेशंटना HbA1c हा एक रिपोर्ट असतो. ज्या लोकांना काही लोकांना माहिती असतं, काही लोकांना माहिती नसतं. हे जे HbA1c आहे हे तुमचं ॲव्हरेज गेल्या 3 महिन्याचं शुगर लेवल कितपत आहे हे दाखवतं. जर तर HbA1c लेवल तुम्ही साधारणतः बिलो 7 ठेवली, 7% खाली ठेवली तर किडनी विकार शक्यतो होत नाहीत. हे लक्षात असणं गरजेचं आहे. ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे त्या लोकांनी ब्लड प्रेशर कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर ब्लड प्रेशर कंट्रोल आपण अशा वेळेला म्हणतो ज्यावेळेला तुमचं BP बिलो 130/80 आहे तर हा कंट्रोल असणं गरजेचं आहे. तर नुसतं ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाणे आणि त्याची तपासणी न करणे हे देखील चुकीचं आहे. त्यामुळे चांगला BP कंट्रोल केला तर किडनी विकार होत नाही. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण ॲटलिस्ट साधारणतः एक 8 ग्लास पाणी पिणे गरजेचं आहे. तर सर्वसाधारणतः 2 लिटर पाणी आपण जर रेग्युलरली घेतलं तर किडनी विकार आपल्याला होणार नाही. आणि गोव्यासारख्या ठिकाणी जिथं आपण आपलं क्लायमेट ह्युमिड आहे, आपल्याला स्वेटिंग जास्त होतं, तर अशा वेळेला मग आपण थोडं आणखीन जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. तर साधारणतः 8 ते 10 ग्लास पाणी आपण रोज पिणं गरजेचं आहे. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी लोक रेग्युलरली पेन किलरच्या गोळ्या घेतात, म्हणजे माझं फॉर एक्झाम्पल गुडघा दुखला तर मी ब्रुफेन खाऊ किंवा माझं आज डोकं दुखतं आहे तर मी 2 गोळ्या खाऊ, अशा ज्या गोष्टी आहेत त्या अशा गोष्टी शक्यतो टाळल्या पाहिजेत. कारण पेन किलर्स हे किडनी विकाराचं एक महत्त्वाचं कारण आहे. पेन किलर्सच्या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खाणे हे चुकीचं आहे. तर ते आपण टाळलं पाहिजे. स्मोकिंग हे एक किडनी विकाराचं रिस्क फॅक्टर आहे. त्यामुळं आपण स्मोकिंग डेफिनेटली बंद केलंच पाहिजे. स्मोकिंग म्हटलं की आपण फक्त चेस्टकडे बघतो. स्मोकिंग म्हटलं की आपण आपल्या लक्षात येतं की लंग कॅन्सर किंवा हार्ट अटॅक्स वगैरे. खरं स्मोकिंग हे किडनी विकाराचं पण एक महत्त्वाचं कारण आहे. आणि जी लोक ॲक्टिव्हली स्मोक करतात त्या लोकांच्यामध्ये किडनी विकार हा जास्त आढळून येतो किंवा त्या लोकांच्यामध्ये किडनी विकार हा जास्त प्रमाणामध्ये प्रोग्रेस होतो. त्यामुळं स्मोकिंग बंद केलंच पाहिजे. आणि जर तुम्हाला काही रिस्क फॅक्टर्स असतील, जर तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, तुमच्या घरामध्ये कोणाला किडनीचा आजार आहे, आपलं वय जर 65 वर्षाच्या पलीकडे असेल तर अशा लोकांनी दरवर्षी आपलं किडनी तपासणी करून घेणं गरजेचं आहे. रुटीन चेक. ओके. तर हा होता
जागतिक किडनी दिनानिमित्त इन गोवाचा विशेष कार्यक्रम RG हॉस्पिटलच्या सहकार्यानं आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो होतो. किडनीचे विकार म्हणजे फक्त स्टोन नाही, हा एक गैरसमज होता आपल्यामध्ये, तो दूर केलेला आहे डॉक्टर शीतल लेंगडे यांनी. आणि त्याचे सिम्पटम्स काय काय आहेत, बारीक कॉमन सिम्पटम्स आहेत, म्हणजे पाय सुजणं, उठल्यानंतर तोंड सुजणं, ह्या सगळ्याच्या सिम्पटम्स आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. जर तुम्हाला वाटत असेल की हे सिम्पटम्स आपल्याकडे आहेत तर नक्की एकदा RG हॉस्पिटलमध्ये येऊन आपलं चेकअप करा आणि पूर्ण कुटुंबियांची काळजी घ्या. जसं की ह्या वर्षीचं थीम आहे प्रिव्हेन्शन, काय, किडनी हेल्थ फॉर एव्हरीवन एव्हरीवेअर फ्रॉम प्रिव्हेन्शन टू डिटेक्शन. ही थीम मला वाटतं योग्य आहे, ॲक्युरेट आहे या वर्षीसाठी. आणि हा कार्यक्रम आपण इथेच थांबूया. इतर घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा इन गोवा 24 तास. डॉक्टर धन्यवाद, तुम्ही आलात आणि सुंदर अशी माहिती आम्हाला दिल्याबद्दल. धन्यवाद.